चटपटीत अशी इडली फ्राय तयार करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इडल्यांचे मी काप करून घेणार आहे। छान अशा आपल्या इडल्यांचे काप करून झाले की गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यावर तेल गरम करायला ठेवणार आहे। आपले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकून घेणार आहे। छान अशा आपली जिरे मोहरी कढीपत्ता तडतडली की त्याच्यामध्ये आपण इडलीचे काप टाकून एकाद मिनिट हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊ। मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा सांबर मसाला, पाव चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आपले मसाले इडलीला छान असे लागले गेले पाहिजेत। गॅसची फ्लेम लोच ठेवून आपण 20 मिनिटं ही इडली खरपूस अशी फ्राय करून घेणार आहोत। 5-5 मिनिटांनी आपण सतत हलवून वर खाली करून छान अशी आपली इडली खरपूस अशी भाजली गेली की इडली फ्राय आपले तयार।